आज आपण आलेलो आहोत N9 मधील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये मंदिरात श्री स्वामी समर्थ मंदिरात जाणून घेऊया मंदिराचे भाविक आणि गुरुजी यांच्याकडून प्रतिनिधी। श्री स्वामी समर्थ। आम्ही इथे एक सामान्य सेवेकरी, इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा सेवेकरी। इथे असा कोणी गुरुजी नाहीये की ज्याच्याकडून त्यांना विशेष काही अधिकार इथे दिलेले नाही। इथे फक्त आमचे परमपूज्य गुरु माऊली जे आहे दिंडोरीला असतात, त्यांच्या आदेशानुसार हे केंद्र चालतं। अशीच भारताच्या बाहेर 11,000 केंद्र आहे। तिथे सकाळी 8 वाजता दुपारी आरती असते, 10:30 वाजता नैवेद्य आरती असते आणि संध्याकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती असते। आजच्या दिनाचं विशेष असं आहे की आज गुरुपौर्णिमा आहे। आपण जसं म्हणतो की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तर त्या उक्तीप्रमाणे आज स्वामी महाराजांना सामान्य सेवेकरी वर्षावरला हा दिवस असा असतो, त्या दिवशी महाराजांचा गुरुपद दिलं जातं। आपल्या मार्गातून कोणत्याही कानमंत्र दिले जात नाही किंवा काही दिले जात नाही, कोणत्या प्रकारची दक्षिणा घेतली जात नाही, गुरुपद देतात नाही। तुम्ही इथे सगळ्या गोष्टी विनामूल्य होतात। एक सामान्य व्यक्ती येऊन महाराजांच्या मूर्तीवरती 3 पळ्या पाणी टाकतो आणि त्यानंतर महाराजांना विनंती करतो की आता पण जसं तुम्ही आम्हाला सांभाळलेलं आहे, याच्या पुढेही तुम्ही आम्हाला आमचा योगक्षेम तुम्ही चालवावा आणि आमचा कार्यभाग तुम्ही चालवावा। सोशल मीडियाच्या युगात गुरुपौर्णिमेचं महत्व काय? सोशल मीडियाच्या युगामध्ये सोशल मीडिया ही आता आलेली आहे। गुरुपद हे कालांकाळापासून चालत आलेलं आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या गुरुला फार महत्वाचं आहे। तो कोणी असो, कोणत्याही क्षेत्रातला असतो, गुरु हा केलाच पाहिजे। तसं भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले होते। भगवान दत्तात्रयांनी पक्षाला सुद्धा गुरु केलं होतं, गरुडाला सुद्धा गुरु केलं होतं। अशी भरपूर काही गोष्टी सांगता येईल आपल्याला। आपल्या जीवनात गुरुचा अर्थ काय? गुरु माझ्या जीवनामध्ये जसं म्हटलं तर गुरु शिवाय माझं जीवन किंवा प्रत्येक सामान्य व्यक्तीचे जीवन हे शून्य आहे। जाता जाता भाविकांना नागरिकांना काय संदेश? मी भाविकांना संदेश देण्यासारखं आम्ही कोणी नाहीये। जे गुरुमाऊली सांगतात की मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि ह्या मार्गाने आतापर्यंत तेच केलेले, मानवतेला सगळ्यात मोठं जर आमच्या ह्या मार्गामध्ये आध्यात्मिक जरी असेल तरी 80% समाजकार्य चालतं आणि 20% अध्यात्म चालतं। ह्या मार्गातून विनामूल्य तुमच्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असो त्याच्यावरती विनामूल्य तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं। परत आमचे जिथे विवाह संस्कार चालतो, विवाह संस्कार चालतात, आरोग्य शिबिर चालतात, असे विविध प्रकारच्या 11 प्रकारचे मार्ग ह्या मार्गातून चालतात। ग्राम अभियान सुद्धा जातात। खेड्यापाड्यात जाऊन शेतीशास्त्र या कोणत्याही आध्यात्मिक मार्गाने सांगितलेले नाही, पण स्वामी समर्थ मार्गाने शेतीशास्त्र सुद्धा सांगितलेले। शेतीच्या मध्ये कोणत्या दिशेला कोणते झाडे लावायला पाहिजे, कोणत्या दिशेला विहीर पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या मार्गातूनच सांगितल्या जातात। दोन गावकर माहीत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया, काय सांगणार माहीत? आमच्या या मार्गामध्ये प्रथमतः गुरु माऊलींकडून जे त्र्यंबकेश्वरून जे आम्हाला आदेश येतात त्याप्रमाणे पूर्ण भारतातले हे चालतात। केंद्राची आरतीची वेळ पूर्ण भारतामध्ये सकाळी 8:30ला हे दुपारी आरती असते, 10:30ला, म्हणजे जरा एकही मिनिट इकडे तिकडे होत नाही। पूर्ण भारतामध्ये एकच टाइम ठरलेला असतो। दुपारी 10:30ची नैवेद्य आरती आणि संध्याकाळी 6:30ची आरती। यामध्ये सगळे विनामूल्य सेवा दिली जाते। पेपर सुद्धा फुकट असतो आणि बाकीच्या मार्गात जसं गंडवलं जातं तसं या मार्गात अजिबात नाही। प्रत्येक माणूस रडत आला तर तो आमच्या केंद्रातून माऊलींच्या मार्गदर्शनामुळे हसत जातो। त्याच्या प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन असतं। आता हे ज्ञानेश्वर नगर मध्ये मंदिर आहे, किती वर्षापासून आहे? मला तर इथं 40 वर्षापासून मी इथं केंद्र प्रमुख आहे। माझ्या आधीचे म्हणजे आहेत बरेच, सगळ्यात जुनं केंद्र हे आहे। असा रोमांचक अनुभव सांगाल काही? रोमांचक असे बरेच म्हणजे असे काही झाला असेल तर बरेच लोकांना अनुभव आलेले, सेवा केलेल्या मनापासून, तर त्यांचे प्रश्न आपोआप सुटतात। काही म्हणजे मृत्यूच्या दारातून सुद्धा लोकांना या सेवेमुळे जीवदान मिळालेलं आहे। आज गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांना काय संदेश द्याल? भाविकांनी एवढंच इकडच्या तिकडच्या अंधश्रद्धे विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या या मार्गात जर आलं तर हा सोन्यासारखा मार्ग आहे। इथे काही पैसे वगैरे घेतले जात नाही, काही हित नाही, विनामूल्य सगळं आपल्याला मार्गदर्शन मिळतं। प्रत्येक प्रश्नावर आपल्याला मार्गदर्शन देतात ते, त्याच्यामुळे आपले सगळे प्रश्न इथे सुटतात आणि हे तरी रडत येणारा माणूस हसत जातो।